पुण्यात गोळीबाराचं जे सत्र आहे ते अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये। काही दिवसांपूर्वीच नाना पेठेत आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। मात्र काल मध्यरात्री पुन्हा एकदा कोथरूड परिसरात एक गोळीबाराची घटना घडली। इतके दिवस जे गुंड होते त्यांच्याच मध्ये जो सगळा वाद होता तो चालत होता, गोळीबाराचा प्रकार जो आहे तो चालत होता। मात्र या गुंडांची मजल जी आहे ती आता सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्यापर्यंतची गेलेली आहे। काल मध्यरात्री कोथरूड परिसरात गोळीबार झाला, जिथे मी आता उभी आहे आणि इथे मुठेश्वर मित्रमंडळ जे आहे तिथे ही गोळीबाराची घटना घडली। खरं तर एका क्षुल्लक कारणावरून म्हणजे गाडीला साईड न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून ही गोळीबाराची घटना घडली। विशेष म्हणजे कुख्यात गुंड निलेश घायवळ यांच्या टोळीतील सदस्यांनी हा गोळीबार केलाय एका 36 वर्षीय प्रकाश धुमाळ या व्यक्तीवरती। सध्या त्याच्यावरती कोथरूडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश धुमाळ हा कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व्यक्ती नाहीये। तो रात्री मित्रांसोबत इथेच आता जे चित्र आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात, दृश्य आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात, तिथे उभा होता। रात्री मित्रांसोबत उभा असताना त्याच्या दुचाकीला साईड न दिल्यामुळे त्या गुंडांच्या जे टोळी होती त्या टोळीतील व्यक्तींना साईड न दिल्यामुळे मयूष कुंभारे, मुसा शेख, रोहित आखाड आणि गणेश राऊत यांनी गोळीबार केला। यापैकी मयूर कुंभारने थेट गोळीबार केला असून त्याने 3 गोळ्या झाडल्या, ज्याचे मार्किंग सुद्धा आता रोडवरती पोलिसांनी केलेले आहेत आणि रक्तांचे जे डाग आहेत ते सुद्धा या रोडवरती असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। यात धुमाळच्या जे व्यक्ती आहेत त्यांच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली आहे। या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ जी आहे ती कारवाई केली आहे। विशेष म्हणजे इथून काही अंतरावरच कोथरूड पोलीस स्टेशन देखील आहे। तत्काळ कारवाई देखील केलेली आणि मयूर कुंभारे आणि आनंद चांदलेकरला या आरोपींनी अटक केली आहे। या बाकीचे जे आरोपी आहेत या 4 पैकी 2 आरोपींनाच अटक केली आणि बाकीचे जे आहेत ते फरार आहेत। त्यांचा अद्यापही शोध पोलिसांना लागलेला नाही आणि त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकंदरीतच पुण्यात एवढे दिवस गुन्हेगारीची जी आहे ती वाढत असल्याचं आपल्याला एकंदरीतच चित्र पाहायला मिळतंय। गुंडांचे भांडणं हे वेगळे असतात, त्यांचे वाद वेगळे असतात, मात्र गुंडांची मजल सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्यांच्या गळ्याला नख लावूपर्यंत पोहोचलेली आहे असं चित्र याच्यातूनच एकंदरीत दिसते। आणि विशेष म्हणजे इथून फक्त काही अंतरावरच कोथरूड पोलीस स्टेशन देखील आहे। त्याच्यामुळे पुण्यात गुन्हेगारी पुन्हा एकदा डोकं वर काढते। पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र।